आनंदजी, आज हा सगळा सोहळा पाहताना तुम्हाला खरंच खूप आनंद होत असेल. गर्जे मराठी ग्लोबल 10 वर्ष 10 तास दशकपूर्ती आणि हा वैश्विक महोत्सव. गर्जे मराठी ग्लोबलच्या या दशकभराच्या प्रवासामागची प्रेरणा, विचार याबद्दल जर का विचार केला तर अत्यंत सुंदर माहिती आता आपण बघतोय की सगळ्यांनीच दिली. तर आज आपण बघतोय की 10 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास किती सुंदर रंगरूपाला आलेला आहे. आज हा 10 वर्षांचा जो प्रवास आहे, ती म्हणजे एक भावना आहे. तेव्हा मला असं वाटतं की अ, या सगळ्या संपूर्ण महोत्सवामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. 20,000हून अधिक मराठी बांधवांना जोडणारं ज्ञान, संस्कृती, उद्योग, शिक्षण आणि सहकार्य यांचं व्यासपीठ बनलेलं हे आहे गर्जे मराठी ग्लोबल. 10 वर्षांपूर्वी रुजलेलं एक छोटंसं बीज आज जगभर पसरलेल्या एका विशाल वटवृक्षासारखं झालंय. ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वकल्याणाची प्रार्थना केली होती. संत तुकारामांनी सांगितलं होतं, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, आणि कुसुमाग्रजांनी मराठी मनाचा अभिमान जागवला. आज या तिन्ही विचारांचा सुंदर संगम आपल्या डोळ्यांसमोर उभा आहे. या कार्यक्रमामध्ये मी मृदुला जोशी पुरंदरे आणि माझी सहकारी गौरी करोडे यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. एक छोटीशी माझी ओळख, म्हणजे मूळची मी नागपूरची. अ, नागपुरात BSc MBA मार्केटिंग, मास्टर्स इन जर्नालिझम, संगीत विशारद असा कला, वाणिज्य, विज्ञान आणि पत्रकारिता अशा शिक्षणाच्या चारही शाखांचा अभ्यास केल्यानंतर माध्यमामध्ये स्थिरावले आणि ETV मराठी, झी 24 तास या वृत्तवाहिन्यांमध्ये ज्येष्ठ वृत्तनिवेदिका आणि निर्माती म्हणून 18 वर्ष काम केलं. पतीच्या कामाच्या निमित्तानं कॅनडा स्थिरावले आणि इथे पुन्हा एकदा सेल्स आणि मार्केटिंग या क्षेत्रात जम बसवला. पण मराठी भाषा आणि संस्कृतीचा सुगंध स्थिर बसू देत नव्हता आणि म्हणूनच विश्वची माझे घर असं वाटू लागलं आणि विविध उपक्रम हाती घेतले. आणि त्यातच मला मिळालं हे सुंदर कुटुंब, गर्जे मराठी ग्लोबल. आणि या ग्लोबल कुटुंबाची आता मी देखील एक सदस्य आहे. इथे मी माझी सहकारी गौरी करोडे हिला देखील विनंती करते की तिने आपला परिचय करून द्यावा. अ, धन्यवाद मृदुला. आणि नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार. आज गर्जे मराठीच्या या ऐतिहासिक 10व्या वर्धापन दिनाचे वर्धपान वर्ध वर्धापन दिनाच्या निमित्त मला या कार्यक्रमात इन्व्हॉल्व होण्याची सुवर्ण संधी मिळाली. याचा मला खरंच आनंद होतोय. मी गौरी करोडे, गर्जे मराठीच्या समृद्ध आणि भव्य व्यासपीठावर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आता थोडक्यात माझ्याबद्दल तुम्हा सो मी गौरी करोडे. गर्जे मराठीशी कशी मी जुळले तर माझे पती किंवा माझे बेटर हाफ म्हणू शकतो, अभिजित करोडे, हे पहिले गर्जे मराठीत इन्व्हॉल्व होते. आणि त्यांच्या निमित्ताने त्यांच्या बरोबर थोड्या मीटिंग्स अटेंड करून मी इथे आले. पण थोडी माहिती माझ्याबद्दल. मी सुमारे 26 वर्षापूर्वी न्यूयॉर्कला, ईस्ट कोस्टला माझं पहिलं अमेरिकेत पाऊल पडलं. मी मूळची पुण्याची आणि पुण्यात मी आयसीडब्ल्यू ऑलमोस्ट कम्प्लीटच करत होते. तेवढ्यात लग्न झालं आणि मी US ला, न्यूयॉर्क न्यू जर्सीला आले. आणि इथे आल्यावर परत मी माझं मास्टर्स MIS इन इन्फॉर्मेशन सिस्टीम्स केलं. आणि MS इन MIS म्हणजे मास्टर्स इन मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम्स केलं. आणि थोड्या वेळ मी टेक्निकल तंत्रज्ञान क्षेत्रात काम केलं होतं. सगळ्यांचंच, आपल्या भारतीय लोकांचं जे असतं विजासाठी, ग्रीन कार्डसाठी आपल्याला IT मध्ये राहावं लागतं त्याच्यासाठी. पण माझी ओढ मार्केटिंग मध्ये जास्त होती, म्हणून मी डिजिटल मार्केटिंग मध्ये पदार्पण केलं न्यूयॉर्क NYU युनिव्हर्सिटी मधनं पुढचं शिक्षण करून. आणि आता सध्याच्या काळात डिजिटल मार्केटिंग मध्ये जे AI, AEO, GEO सारखे नव्या डेव्हलपमेंट झाल्या आहेत, किंवा आधुनिक तंत्रज्ञान AI बरोबर जे फिरत आहे, त्याच्यात मी आता इन्व्हॉल्ड आहे.
मी व्हीएमवेअर, ब्रॉडकॉम आणि अमेझॉन सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये 15 वर्ष काम केल्यानंतर आता माझी स्वतःची एआय मार्केटिंग स्ट्रॅटेजी एजन्सी सुरू केली आहे. आणि आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे माझी ही नवी वाटचाल घडवताना माझा मुलगा आदित्य करोडे माझ्याबरोबर काम करत आहे. आणि या सगळ्या हे सगळं करताना मला कुठेतरी आपल्या मराठी कम्युनिटीशी इन्व्हॉल्व्ह व्हायचं होतं किंवा त्यांच्याबरोबर जोडायचं होतं, आपल्या लोकांसाठी काही करायचं होतं. म्हणून माझ्या मिस्टरांबरोबर म्हणजे माझ्या पती अभिजित करोडे बरोबर मी गरजे मराठीत इन्व्हॉल्व्ह झाले आणि आज मी इथे आहे. तर हे थोडक्यात माझ्याबद्दल. मी